Now we will see the second example of problem set 1. The second example of problem set 1 is that the second question is that म्हणजे दुसरा जो प्रश्न आहे प्रश्न संग्रह 1 चा तो आपण बघणार आहोत. फाइंड द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन क्वेश्चन्स. म्हणजे त्यांनी तुम्हाला 4 क्वेश्चन्स दिलेत, त्या चारही क्वेश्चन्सना ऑप्शन्स दिलेले आहेत, तर तुम्हाला करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे. तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. 4 प्रश्न आहेत, चारही प्रश्नांना पर्याय दिलेले आहेत, तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर पहिला प्रश्न काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग कलेक्शन इज अ सेट. खाली त्यांनी तुम्हाला 4 कलेक्शन दिलेले, 4 तुम्हाला त्यांनी संच दिलेले आहेत, त्यातला कोणता गणितीय दृष्टिकोनातून संच आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर पहिलं काय आहे, कलर्स ऑफ द रेनबो म्हणजे इंद्रधनुष्यातले रंग. तर साहजिक आहे, इंद्रधनुष्यातले रंग तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेलात, कोणत्याही व्यक्तीला विचारलात तरी तुम्हाला सेम उत्तर मिळणार आहे. इंद्रधनुष्यातले रंग काही बदलणार नाहीये व्यक्तिपरत्वे. म्हणजेच हा जो सेट आहे कलर्स ऑफ द रेनबो हा सेट आहे किंवा हे कलेक्शन हे सेट आहे, म्हणजे हा संच आहे. दुसरं बघा, टॉल ट्रीज इन द स्कूल कॅम्पस म्हणजे शाळेच्या परिसरातील उंच झाड. आता कोणतंही झाड हे परमनंटली उंच राहत नाही, त्याच्यापेक्षा एखादं वेगळं झाड उंच होऊ शकतं. समजा वादळ आलं किंवा तोडावं लागलं तर ते झाड आपण तोडू पण शकतो. म्हणजे टॉलनेस ही परमनंट प्रॉपर्टी नाहीये. त्यानंतर रिच पीपल इन द विलेज गावातील श्रीमंत लोक. तर रिच राहणं, श्रीमंत राहणं ही काही परमनंट गोष्ट नाहीये. एखादा श्रीमंत व्यक्ती गरीबही होऊ शकतो आणि एखादी गरीब व्यक्ती श्रीमंतही होऊ शकते. त्याच्यामुळे हा सुद्धा सेट नाहीये. आणि इझी एक्झाम्पल्स इन द बुक तुमच्या पाठ्यपुस्तकातली सोपी उदाहरणं. आता प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून सोपी उदाहरणं ही वेगळी असणार आहे. मला जी सोपी वाटतात ती दुसऱ्या व्यक्तीला सोपी वाटतात असं नाहीये. म्हणजे प्रत्येकाची सोप्या उदाहरणांची व्याख्या ही वेगळी असणार आहे. त्याच्यामुळे इझी एक्झाम्पल्स इन द बुक हा सुद्धा सेट नाहीये. म्हणजे ह्या 4 पर्यायांपैकी फक्त फर्स्ट जो आहे, पहिला जो पर्याय आहे कलर्स इन द रेनबो म्हणजे इंद्रधनुष्यातील रंग हा सेट आहे. बाकीचे सेट हे सेट नाहीयेत, कारण त्याचे घटक फिक्स नाहीयेत, त्याचे घटक हे बदलू शकतात. दुसरे आहे, विच ऑफ द फॉलोइंग सेट रिप्रेझेंट्स एन इंटरसेक्शन डब्ल्यू. आता एन म्हणजे काय, नॅचरल नंबर्स नैसर्गिक संख्या. डब्ल्यू म्हणजे काय, पूर्ण संख्या. आता बघा नॅचरल नंबर्स कोणते कोणते आहेत, तर नॅचरल नंबर्स आहेत 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. आणि होल नंबर्स कोणते आहेत, तर होल नंबर्स आहेत 0, 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. बरोबर आहे. आता तुम्ही विचार करा, आपल्याला इंटरसेक्शन पाहिजे. इंटरसेक्शन म्हणजे काय, छेदसंच. छेदसंच म्हणजे काय, दोन्ही संचातले कॉमन घटक. मग एन आणि डब्ल्यू मध्ये कोणते घटक कॉमन आहेत, तुम्ही जर नीट पाहिलं तर एनचे एलिमेंट्स आहेत, एनचे घटक आहेत 1, 2, 3, 4. डब्ल्यूचे आहेत 0, 1, 2, 3, 4. म्हणजे दोघांमध्ये कॉमन काय आहे, तर हा 0 सोडला तर बाकी सगळंच कॉमन आहे. मग छेदसंचामध्ये काय येणार, जे कॉमन घटक आहेत ते येणार. म्हणजेच 1, 2, 3, 4 अँड सो ऑन अनंतापर्यंत, इन्फायनाईट. मग यामध्ये तो पर्याय आहे का, पहिलाच आहे 1, 2, 3 आणि पुढे कंटिन्यू. हे येणार नाही 0, 1, 2, 3, कारण 0 कुठे कॉमन आहे, 0 डब्ल्यू मध्ये आहे पण एन मध्ये नाहीये, म्हणजे ते नाही चालणार. बरं, नुसता 0 पण नाही चालणार, कारण 0 डब्ल्यू कडे आहे पण एन कडे नाहीये, म्हणजे तो कॉमन नाहीये, सामायिक नाहीये. आणि 5 पण नाही, रिक्त संच पण नाही येणार, एम्प्टी सेट पण नाही येणार, कारण दोघांमध्ये 1, 2, 3, 4 आणि पुढच्या अनंत संख्या इन्फायनाईट नंबर्स हे कॉमन आहेत. सो हे होतं एक्झाम्पल क्वेश्चन 2 मधलं सेकंड सम जे आपण बघितलं. त्याचा आन्सर आला A 1, 2, 3, कारण 1, 2, 3, 4 अँड सो ऑन हे काय आहेत, कॉमन आहेत. तिसरं आहे, एक्स इज अन एलिमेंट ऑफ सेट पी सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ द वर्ड इंडियन. देन विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ सेट पी इन लिस्टिंग फॉर्म. म्हणजे त्यांनी तुम्हाला एक सेट दिलेला आहे की जो लिहिलेला आहे ह्याने, आपल्या गुणधर्म पद्धतीने हा लिहिलेला आहे, राईट. म्हणजे हा सेट बिल्डर फॉर्म मध्ये लिहिलेला आहे हा सेट. तर तुम्हाला तोच सेट रिप्रेझेंट करायचा आहे बाय युझिंग लिस्टिंग मेथड. मग लिस्टिंग मेथड मध्ये आपण काय लिहिणार बघा, आय येणार आपल्या लिस्टिंग मेथड मध्ये. वेगळं पेन घेते. आपल्या लिस्टिंग मेथड मध्ये आय येणार, एन येणार, डी येणार. आय रिपीट करायचा नाही, ए येणार, एन पण रिपीट करायचं नाही. म्हणजे हे रिपीट न करावे लागणारे अक्षर आहेत, कारण कोणतंही अक्षर किंवा कोणताही अंक हा आपण एकदाच लिहितो सेटमध्ये. ते जर 2 वेळा आले असते तर आपण 2 वेळा लिहित नाही. म्हणजे आय एकदा येणार, एन येणार, डी येणार आणि ए येणार. मग आय एन डी ए हे इथे कुठे आहेत बघा, इथे आहेत का, आय एन डी आहे, ए नाहीये.
INDA इथे आहे, राईट. INDIA, आय रिपीट झालाय म्हणजे हे नाही चालणार आहे, बरोबर आहे. आणि NDA आहे, आय नाही म्हणजे हे पण नाही चालणार आहे. म्हणजे हा पण नाही, हा पण नाही आणि हा पण नाही. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? बी, INDA. आपल्याला ही 4 अक्षरं हवी होती, INDA. तर ही 4 अक्षरं ज्या सेटमध्ये आहेत तो याचा लिस्टिंग मेथड फॉर्म मधला सेट आहे, म्हणजे तो याचा यादी पद्धतीतला सेट आहे. म्हणजे हा जो गुणधर्म पद्धत आहे तो आपण अशा पद्धतीने लिस्टिंग मेथडने लिहू शकतो. हे होतं एक्झाम्पल नंबर 3. आता आपण बघूयात एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4 आहे, इफ T is equal to 1, 2, 3, 4, 5 and M is equal to 3, 4, 7, 8, then T union M. आता T union M म्हणजे काय? T आणि M संचाचे घटक एकत्र करायचे, सगळे घटक एकत्र करायचे T आणि M संचाचे. फक्त जे घटक कॉमन आहेत ते रिपीट करायचे नाही, ते एकदाच लिहायचे. मग बघा काय काय येतं. 1, 2, 3, 4, 5 हे तर येणारच आहे. 3, 4 रिपीट होत आहेत ते परत लिहायचे नाही. 7, 8 म्हणजे बघा 1, 2, 3, 4, 5, 7, 8. मग यामध्ये कुठं आहे? 1, 2, 3, 4, 5, 7, 8 नाहीये. 1, 2, 3, 7, 8 आहे, 5 नाहीये याच्यामध्ये, किंवा 4 पण नाहीये. नंतर 1, 2, 3, 4, 5, 7, 8 म्हणजे हा चालणार आहे आपल्याला, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला हवे असलेले सगळे घटक आहेत, सगळे एलिमेंट्स आहेत. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 7 आहे आणि 8 पण आहे. म्हणजे हा चालणार आहे. आणि 3, 4 नाही चालणार, कारण त्यांनी आपल्याला युनियन विचारलंय. हा इंटरसेक्शन आहे, म्हणजे छेदसंच आहे, कॉमन घटकांचा संच आहे, म्हणजे हे चालणार नाही. त्याच्यामुळे आपला आन्सर आहे सी ऑप्शन. आणि हे टी आणि यूचा हा युनियन आहे, टी आणि एमचा हा युनियन सेट आहे, म्हणजे टी आणि एमचा हा संयोग संच आहे. सो हे होतं एक्झाम्पल नंबर 4 ऑफ क्वेश्चन 2. आता अशा प्रकारे आपला क्वेश्चन 2 संपलेला आहे. आता आपण बघूयात क्वेश्चन 3. आता आपण बघूयात एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 असं आहे, आउट ऑफ 100 पर्सन्स इन अ ग्रुप 72 पर्सन्स स्पीक इंग्लिश. म्हणजे 100 जणांचा एक ग्रुप आहे, त्यामधले 72 जण म्हणजे 72 जण लोक हे काय, कोणती भाषा बोलू शकतात? इंग्लिश भाषा बोलू शकतात. अँड 43 पर्सन्स स्पीक फ्रेंच. आणि 43 लोक अशी आहेत की जी फ्रेंच भाषा बोलू शकतात. फ्रेंच म्हणजे फ्रान्सची भाषा. इच वन आउट ऑफ 100 पर्सन्स स्पीक ऍटलिस्ट 1 लँग्वेज. म्हणजे 100 लोक आहेत, त्या 100 लोकांपैकी प्रत्येक जण कोणती ना कोणती भाषा बोलू शकतो, आयदर इंग्लिश किंवा फ्रेंच, यापैकी कोणती ना कोणती भाषा नक्की बोलू शकतो. तर त्यांनी प्रश्न असा विचारलाय, देन हाऊ मेनी स्पीक ओनली इंग्लिश. तर ज्यांना फक्त इंग्लिश बोलता येतं, फ्रेंच येत नाही, असे किती लोक आहेत? हाऊ मेनी स्पीक ओनली फ्रेंच. असे किती लोक आहेत ज्यांना फ्रेंच बोलता येतं फक्त, इंग्लिश बोलता येत नाही? अँड हाऊ मेनी स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच बोथ. आणि असे किती लोक आहेत ज्यांना इंग्लिश आणि फ्रेंच दोन्ही बोलता येतं? बरोबर आहे. टोटल लोक किती आहेत? 100 आहेत. आणि 100चे 100 लोक कोणती ना कोणती भाषा बोलतात, इंग्लिश किंवा फ्रेंच पैकी. म्हणजे आपला युनियन सेट जो आहे, संयोग संच जो आहे तो 100 आहे. मग आपण काय करूयात, इंग्लिश बोलणाऱ्या लोकांचा सेट ए मानूयात आणि फ्रेंच बोलणाऱ्या लोकांचा सेट बी मानूयात. आणि सगळ्यात पहिले आपण इंटरसेक्शन काढूयात. इंटरसेक्शन म्हणजे काय, ज्यांना इंग्लिश पण बोलता येतं आणि फ्रेंच पण बोलता येतं असे कॉमन लोक आधी आपण काढूयात. मग आपण पहिल्यांदा काय लिहिणार, लेट the set of people who can speak English be A. म्हणजे इंग्रजी भाषा बोलू शकणाऱ्या लोकांचा संच ए मानू असं लिहायचं. नंतर अँड द सेट ऑफ people who can speak French BB. आणि फ्रेंच बोलू शकणाऱ्या लोकांचा संच काय मानायचा, बी मानायचा. ठीक आहे. मग आता आपल्याला काय काय माहितीये, एन ऑफ ए माहितीये. एन ऑफ ए म्हणजे इंग्लिश बोलू शकणारे किती आहेत, 72 आहेत, 72. एन ऑफ बी किती आहे, फ्रेंच बोलू शकणारे आहेत 43. आणि एकूण किती आहेत, म्हणजे फ्रेंच बोलणारे, इंग्लिश बोलणारे, दोन्ही बोलणारे. तर एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू 100 पीपल जाते.
आणि आपल्याला काय काढायचंय, कॉमन लोक पहिले काढायची, इंटरसेक्शन आपल्याला पहिले काढायचंय. म्हणजे हे जे शेवटचं आहे, हाऊ मेनी स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच बोथ, ह्याचं उत्तर आधी आपण काढणार. ठीक आहे. मग आपला फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युला आहे एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. राईट, हा आपला फॉर्म्युला. मग एन ऑफ ए युनियन बी किती आहे, 100. एन ऑफ ए किती आहे, 72 प्लस एन ऑफ बी किती आहे, 43 मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी, ए छेद बी. मग आता ह्या वजा एन ऑफ ए छेद बी ला इकडे घ्या, तो वजा इकडे येऊन काय होईल, अधिक होईल. म्हणजे एन ऑफ ए इंटरसेक्शन बी बरोबर यांची बेरीज करा, 3 आणि 2, 2 आणि 3 5, 7 आणि 4 11, 115. 100 ला इकडे घ्या, मायनस होईल, मायनस 100. सो एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 100 ला इकडे घेऊन वजा केला आपण, मग 115 मधून 100 गेले 50. म्हणजे इंग्लिश आणि फ्रेंच ही दोन्ही भाषा बोलता येणारे किती लोक आहेत, 15. देअरफॉर 15 people can speak both the languages English and French. म्हणजे 15 लोकांना इंग्रजी आणि फ्रेंच या दोनही भाषा बोलता येतात. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला आता फक्त इंग्लिश किती जण बोलू शकतात. आता इंग्लिश बोलणारे किती आहेत, 72 आहेत. पण 72 मधले 15 लोकांना फ्रेंच पण बोलता येते. मग फक्त इंग्लिश बोलता येणारे किती आहेत, तर 72 वजा 15. मग इथे आपण लिहूया हाऊ मेनी स्पीक ओनली इंग्लिश, नंतर पीपल हू कॅन स्पीक ओनली इंग्लिश इज इक्वल टू 72 मायनस 15. मग वजबाकी करावी लागेल. 2तून 5 जात नाहीत, 12तून 5 गेले उरतात 7, ह्याच्याकडे उरले 6, 6तून 1 गेला 5. म्हणजे 57 पीपल आर देअर हू कॅन स्पीक ओनली इंग्लिश आणि पीपल हू कॅन स्पीक ओनली फ्रेंच. म्हणजे अशी लोक ज्यांना फक्त फ्रेंच बोलता येतं. किती येतात ऍक्च्युली, ज्यांना फ्रेंच बोलता येतं 43 आहेत. मग 43 मधले 15 असं ज्यांना इंग्लिश पण बोलता येतं. मग 43 मायनस 15 केलं तर आपल्याला फक्त फ्रेंच बोलणारे सापडतील. मग 13तून 5 गेले 8, ह्याच्याकडे 3 उरले, 3तून 1 गेला 2. म्हणजे 28 लोक अशी आहेत की ज्यांना फक्त फ्रेंच बोलता येतं आणि 57 लोक अशी की ज्यांना फक्त इंग्लिश बोलता येतं. सो अशा पद्धतीने आपण 3ही प्रश्नांची उत्तरं शोधलेली आहेत. हा होता क्वेश्चन 3. आता आपण जाऊयात क्वेश्चन 4 कडे.